व्यूअर्स, आज हम लोग पीसीएमसी के मोशी इलाके में हैं और मोशी का जो इलाका है, तरक्की के नाम पर आप देखो इतनी ऊंची ऊंची इमारतें बन गई है, बिल्डिंग आपकी आंखें चौंधिया जाएगी, लेकिन आप बिल्डिंग की ऊंचाई नाप नहीं सकते। लेकिन बिल्डिंगें जितनी ऊंची बनी है, ये एरिया में सुख सुविधाओं का घटियापन उससे ज्यादा ऊंचा है। घटियापन मतलब पानी, नहाने की बात नहीं कर रहा हूँ, पीने के लिए पानी नहीं है, टैंकर से आ रहा। आपके क्या क्या इश्यूज है और आपके इश्यूज पे आप अभी तक कहाँ कहाँ गए हैं? नमस्कार, मैं गंधर्व एक्सीलेंस नीतू सिंह यहाँ बी विंग में रहती हूँ। यहाँ मुझे जब से आई हूँ 1 साल से तो मैं ये प्रॉब्लम सॉर्ट आउट नहीं हो रही है कि पानी, रोड, बाहर जाते हो तो परेशानी इतनी है कि गड्ढे भरे हुए हैं। चलिए, मैं गाड़ी से कितने साल पहले फ्लैट लिया आपने? मैंने 2 साल पहले फ्लैट लिया है। और कितने रुपए में लिया? और ये 72 लाख में लिया था और आज भी उतनी ही कीमत है। कीमत बढ़ी नहीं रही है क्योंकि मौसी में डेवलपमेंट, वैसे नाम पे डेवलपमेंट है, फैसिलिटीज नहीं है। फैसिलिटी नहीं है बिल्कुल भी। तो दिक्कत ये आ रही है पानी के लिए भी। देखिए, मेरे पास टैंकर की रसीद है, ये पूरा टैंकर का है। ये हर महीने का? हर महीने का टैंकर आता है हमारे लगभग पास। कितना टैंकर आप मंगा रहे हैं? 80,000 हम लोग खर्च करते हैं टैंकर पे। हाँ, और अगर हम हिसाब लगाएं तो पर घर से हमारा 1500 रुपए जाता है। तो आप सोचिए कि हम टैक्स भी भर रहे हैं, वाटर टैक्स भी भर रहे हैं, हाउस टैक्स भी भर रहे हैं और फिर भी हमें फायदा नहीं है। तो ये इससे ज्यादा हमें परेशानी कहाँ होगी? हम व्यूअर्स, आप मैडम जो कह रहे हैं, आप इस एंगल से देखिए कि अभी लगभग 20-25 दिन पहले या महीने भर पहले सीएम एकनाथ शिंदे पुणे में आकर गए क्योंकि यहाँ बाढ़ आई थी। मतलब इसी पुणे में, पुणे डिस्ट्रिक्ट में एक जगह बाढ़ आ रही है जिसके लिए चीफ मिनिस्टर को आना पड़ता है, और एक जगह इन लोग हैं इसी बाढ़ वाले पुणे में, जहां पर पूर मराठी में कहते हैं पूर आलेलं होतं, याच पुण्यात यांना बेसिक पाणी मिळत नाही है। हाँ जी, हाँ, हमें बेसिक पानी नहीं मिला है, पानी पीने का नहीं मिला। पीसीएमसी एक दिन पानी देती है, उसमें भी प्रेशर कम होता है, हमारी टंकी फुल नहीं हो पाती है। तो दिक्कत है, जिस दिन पानी भी आता है उस दिन भी हमें टैंकर मंगाना पड़ता है। तो ऐसा क्यों? भारत में अगर पानी की कमी है तो बताएं, क्योंकि यहाँ के नेता या जो भी पीसीएमसी बोलिए, वो लोग प्रॉपरली बात नहीं कर रहे। बिल्डिंग बना दी है बड़ी बड़ी, लेकिन जितने लोग रह रहे हैं उनको फैसिलिटी नहीं दे रहे हैं। आपने यहाँ के नेताओं को अप्रोच किया? सबको अप्रोच किया, अप्रोच किया, अधिकारियों से बात की, सभी जगह हम लोगों ने मेल किया। हाँ, देखते हैं। और जितने यहाँ के पॉलिटिकल हैं उनको तो मैं विजिट भी कराया। हमारी सोसाइटी का फर्स्ट गेट से लेके यहाँ तक पानी भरा हुआ है, कहीं बैठने की जगह नहीं है। ऊपर पोडियम में भी जाइए, मच्छर मक्खी, क्योंकि पानी हर जगह भरा हुआ है। तो व्यूअर्स, ये जो तारीख पे तारीख वाला खेल है ना, ये केवल कानून में या अदालतों में नहीं है। ये पीसीएमसी या यहाँ के जो भी नेता लोग हैं, बड़े बड़े नेता लोग, ये उनके पास आम जनता जब जा रही है तो इनको है ना वो चॉकलेट दिया जा रहा है कि हम करते हैं, देख रहे हैं, कल परसों नरसों, ऐसा करते करते सालों बीत रहे। मेरे ख्याल से सोसाइटी को 6-7 साल हो गए आराम से। 10 साल हो गए। 10 साल हो गए, 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाले तरी बेसिक पाण्याची फॅसिलिटी नाही आहे। बेसिक पाणी नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, रस्ता नाही, जो आम्ही टॅक्स देतो त्यातली कुठलीच गोष्ट आम्हाला नाही आहे, ड्रेनेज नाही है हमारे। व्यूअर्स, इससे ज्यादा सुविधा है ना कात्रज का जो चिड़ियाघर है ना जी, वहां पे जानवरों को मिल रही है। आम्हाला कुणी साथ दिली नाही। आम्ही हे कोणाच्या अंडर येतं? म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जरी हे येत नसेल, महाराष्ट्राच्या प्रशासनात जर हे येत नसेल, मग हे काय म्हणजे भारताच्या बाहेर आहे का? तेच आम्ही शोधतोय। म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे। आज 10 वर्ष झाली, लोक सगळ्यांकडे जाऊन आले, प्रशासन असो, आता फायरवाल्या, म्हणजे इथे जर उद्या आग लागली, सुदैवाने असं कधी व्हायला नको, जर एखादी आगीचा विषय झाला तर विचार करा व्ह्युअर्स, जर हे प्रशासनचे लोक जर असं म्हणत असतील की आमच्या याच्यात येत नाहीये, फायरवाले बोलले बरोबर, फायरवाले बोलले, ते हा जे एरिया आहे मोशीचा, हे फक्त आणि फक्त टॅक्स घेण्यासाठी आहे। इथे सुखसुविधा किंवा कुठल्याही फॅसिलिटीज देण्याचा जेव्हा विषय येतं तेव्हा आम्ही नाही हे साहेब बघणार, ते म्हणणार की ते दुसरे साहेब बघणार, किंवा आमच्या डिपार्टमेंट नाहीये। नेते लोक म्हणतात की आम्ही याच्यावर काम करतोय, उद्या या परवा या। दुसरा ऍडिशनल विषय जे साहेब म्हणतायत की गार्बेजचा, ठीक आहे, एवढी मोठी सोसायटी बिल्डरनी अप्रुव्हल घेतलं पीसीएमसी कडनं, पण कचऱ्याचं काय? आम्हाला आजही पैसे देऊन कचरा। अजीत गवाने, मोशी, भोसरी, यहाँ पर एक जाना पहचाना नाम है। इस समय विरोधी पक्ष नेता है, सत्ता के साथ में नहीं है, सत्ता के विरोध में है, और तुम्ही सध्या विरोधी पक्षाची भूमिकेत आहात। आमचे जे व्ह्युअर्स आहे, जे इथे राहतात, मोशीला राहतात किंवा भोसरीला राहतात, यांना खूप बेसिक प्रॉब्लेम्स आहे। फॉर एक्झाम्पल पाण्याचा प्रॉब्लेम आहे। आपल्या इथे 10 वर्षापासून सुरू आहे की भामा आसखेडचं पाणी इथे पोचणार आहे, पोचेल, उद्या पोचेल, परवा पोचेल, पुण्यात पोचलंय, इथे का पोचलं नाहीये? आणि ऍज अ विरोधी पक्ष एनसीपी शरदचंद्र पवार, तुमची काय भूमिका आहे? तुम्ही लोकांची मदत कसं करणार?
पाणी पोचलं नाही त्याच्या मागचं कारण सत्ताधारी जे लोक आहेत, इथले सत्ताधारी, इथल्या आमदारांच्या माध्यमातून हे काम व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. ते न झाल्याचं कारण की त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता, त्यांना टेंडरमध्ये इंटरेस्ट होता, भ्रष्टाचार करण्यात इंटरेस्ट होता, टेंडर कॉस्ट टप्प्याटप्प्याने फुगवली गेलेली. आणि आमची सुरुवातीपासून मागणी हीच होती की बंद पाईपलाईननी पाणी भामा आसकडे आंध्रा धरणातून आणायचं, जसं पुण्याने नेलं तसं आपण आणायला पाहिजे होतं. कारण ती राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे नव्हती, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, किंबहुना टेंडरमध्ये इंटरेस्ट, करप्शनमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. टेंडर करताना आपल्या संबंधित ठेकेदाराला कसं काम मिळेल, त्यातनं कसे पैसे मिळतील, ह्या प्रकारची भूमिका घेतल्यामुळं हा डिले झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आज लोकांना पाण्याचा त्रास सोसावा लागतोय. त्याच्यामुळे ही सत्ताधारी याला पूर्णपणे जबाबदार आहे. आणि टँकरचे अक्षरशः प्रत्येक सोसायटी माझ्यामध्ये हजारो रुपये टँकरना देते. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? हे सत्ताधारी लोकांचंच हे पाप आहे जे लोकांना भोगावं लागतंय. वास्तविक महापालिकेची जबाबदारी आहे, लोकांकडनं डेव्हलपमेंट चार्जेस घेतले जातात, लोकांकडनं टॅक्स घेतला जातो, लोकांकडनं पाणीपट्टी घेतली जाते. या सगळ्या गोष्टीचे जर पैसे महापालिका घेत असेल, महापालिकेचं बजेट, पिंपरी चिंचवड महापालिकेचं 7,000 कोटी रुपयाचं बजेट आहे, आणि इतकी बेसिक आणि महत्त्वाची गोष्ट जर डिले होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्याच्यामुळं या लोकांना भुर्दंड बसतो, टँकर आणावं लागतात, आणि टँकरच्या माध्यमातून प्रचंड खर्च त्या ठिकाणी नागरिकांना सोसावा लागतो, आणि हे अन्यायकारक आहे. जर तुम्हाला सत्ता मिळाली, उद्या लोकांनी तुमच्याकडे बघितलं म्हणजे वोटिंगच्या दृष्टीने, तर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय कमिट करू शकाल का? कारण की नेते लोक येतात कॅमेऱ्यावर, कमिट करतात, पुढं काहीच होत नाही. बट तुम्ही या माध्यमातून, म्हणजे आजची ही जी रिपोर्ट आहे, एवढे लोक आहे, तुमचे कार्यकर्ता सुद्धा आणि सर्वसाधारण पब्लिक पण आहे, तुम्ही काय कमिट करू शकाल का की बाबा तुम्हाला जर चान्स मिळाला, किंवा तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय, या लोकांना न्याय तुमच्याकडनं कसा मिळेल? या पिंपरी चिंचवड शहराची जडणघडण जी झालेली आहे, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, अण्णासाहेब मगर त्यावेळेस या ठिकाणचे नेतृत्व, यांच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कारखानदारी आली. नंतर आदरणीय पवार साहेबांनी या कारखानदारी वाढवण्याचं काम केलं, त्याला बळकटी देण्याचं काम केलं. नंतर जे नेतृत्व या शहरामध्ये होऊन गेले, त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आणि ह्या सगळ्या कारखान्याला व्यवस्थित सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम केलं. हिंजवडीला IT पार्क आणलं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक इथं आली, आणि त्या सगळ्यांना अतिशय दूरदृष्टीतनं आमच्या नेतृत्वाने त्यावेळी काम केलं. हे जे मंजुरी आहे ही आमच्या काळातली आहे, आणि त्या काळामध्ये हे 267 MLD पाणी मंजूर झालं होतं, ते आणण्याची गरज होती. पण दुर्दैवाने आमच्या हातातली सत्ता गेली, यांच्या हातात सत्ता आली, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते झालं नाही. ज्या नेतृत्वाकडं दूरदृष्टी आहे, या पिंपरी चिंचवड शहराला याच्या आधी अतिशय दूरदृष्टीचे नेते भेटलेले आहेत, आणि त्या नेत्यांनी या शहराची जडणघडण आणि विकास केलेला आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा या शहरामध्ये जर आमचं नेतृत्व आलं तर मी 100% खात्री देतो की हा जो प्रश्न आहे 100% मिटल्याशिवाय लोकांना कमिट करताय तुम्ही? मी लोकांना कमिट करतो की आमच्या माध्यमातून हा 100% प्रश्न सुटेल.